जय शिवराय मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीसह रब्बी अनुदान जमा व्हायला सुरू झालेले आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी प्रत्येक जिल्ह्याला मदत वितरित करायला मंजुरी दिलेली होती, परंतु बऱ्याच दिवसापासून म्हणजे हे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार होतं। याच्यानंतर रब्बीचं अनुदान देखील जाहीर करण्यात आलं, ते देखील दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार होतं, परंतु याच्यामध्ये काही विलंब झाला आणि अखेर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ सर्व जिल्ह्यांना निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली। याच्याबद्दल आपण यापूर्वीच अपडेट घेतले की कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र होणार आहेत आणि कोणते कोणते तालुके याच्यासाठी पात्र असणार आहेत। परंतु मित्रांनो, आता याच्यामध्ये अनुदानाचं वितरण सुरू झालं आणि बऱ्याच जणांना प्रश्न देखील पडलेला आहे की आमची तर आणखी केवायसी झालेली नाही, मला ती यापूर्वी अनुदानच आलेलं नाही, मग मला रब्बीचं अनुदान येणार का? अनुदान येतं हे रब्बीचं अनुदान आहे की अतिवृष्टीचं अनुदान आहे? अशा अनेक सारे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत आणि हीच सर्व माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, अतिवृष्टीचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे अशा शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान दिलं जात आहे। ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टी अनुदान मिळालेलं आहे असा शेतकरी रब्बीच्या अनुदानासाठी पात्र आहे। ज्या शेतकऱ्यांना पूर्वी अतिवृष्टीचे पैसे मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांना, याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आणखीन अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नाहीत परंतु त्यांच्या अतिवृष्टी अनुदानाची मंजुरी आलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये हे अनुदान वितरित होत असताना जरी निवडणुकाची आचारसंहिता लागलेली असली तरी सुद्धा हे नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असल्यामुळे याच्या वितरणामध्ये कुठलीही आडकाठी येणार नाही। आता हे अनुदान वितरित होत असताना 2 टप्प्यामध्ये अनुदानाचं वितरण होतंय, जे पुढील 15 दिवस चालणार आहे। आता ज्यांना कोणाला एकही रुपये अद्याप आलेला नाही त्यांना सुद्धा या 8 ते 15 दिवसामध्ये हे पूर्ण अनुदान वितरित केलं जाणार आहे। परंतु अनुदान वितरण होत असताना याच्यामध्ये 2 टप्पे येतात। एक म्हणजे फार्मर आयडी बनलेले शेतकरी। आपण पाहिलं होतं की फार्मर आयडी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात होता, प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन केलं जात होतं की कुठल्याही योजनेचा लाभ किंवा अतिवृष्टी अनुदान, नुकसान भरपाई फार्मर आयडी शिवाय मिळणार नाही, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी त्याला लाईटली घेतलं। आता ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनलेले आहेत अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हा अनुदानाचं वितरण केलं जाते डायरेक्टली त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये। आता याच्यामध्ये वितरण चालू आहे, त्याच्यामुळे फार्मर आयडी बनलाय परंतु मला अद्याप पैसे आले नाहीत असे बरेच जण म्हणतील। बऱ्याच जणांचं वितरण देखील अद्याप बाकी आहे, ते वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। आता ज्यांचे कोणाचे फार्मर आयडी अप्रूव्ह झालेले नाहीत किंवा ज्यांचे कोणाचे फार्मर आयडी बनलेलेच नाहीत किंवा बऱ्याच जणांचे सामायिक क्षेत्र आहेत, सामायिक क्षेत्राचं देखील अतिवृष्टी अनुदान केवायसीच्या माध्यमातून आलेलं आहे, त्यांना देखील रब्बी अनुदान मिळणार आहे। परंतु जे सामायिक क्षेत्राचं अनुदान आहे, मयत वारसदार जे असतील, वारसदारांच्या ज्यांनी नोंदी लावल्यात किंवा ज्याचे त्यांनी बॉन्ड वगैरे बनवलेलं असे शेतकरी आणि ज्यांचे फार्मर आयडी बनलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेकच्या फार्मर आयडीच्या आधारे वाटप झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ते अनुदान वितरित केलं जाणार आहे। त्याला साधारणपणे डिसेंबरचाही कालावधी होऊ शकतो, कारण याच्या पुन्हा आता याद्या फायनल होतील, त्या याद्या आपले सरकार सेवा केंद्राला येतील, त्याच्यानंतर केवायसी सुरू केली जाईल आणि केवायसी सुरू केल्यानंतर, केवायसी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। अद्याप सुद्धा वेळ गेलेली नाही। ज्या शेतकऱ्यांनी आपले ॲग्रिस्टेकचे फार्मर आयडी बनवले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले फार्मर आयडी बनवून घ्यावे। जर फार्मर आयडी बनला तर त्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्या शेतकऱ्यांना सुद्धा न केवायसी करता अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। तर मित्रांनो, रब्बीच्या आणि अतिवृष्टीच्या दोन्ही अनुदानाचं वितरण सुरू झालंय। आता बरेच जण म्हणते मग हा जिल्हा आहे का तो जिल्हा आहे का? महाराष्ट्रातील पात्र असलेले सर्व तालुके आणि सर्व जिल्हे याच्या अंतर्गत आहे। कोणत्या जिल्ह्याला अनुदान आलंय, किती लाख शेतकऱ्यांना आलंय, कोणत्या तालुक्याला हे अनुदान मंजूर झालंय याच्याबद्दल आपण माहिती घेतली। वरती सजेशन मध्ये त्याचा व्हिडिओ पाहू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि परत जर तरी कोणाला सापडला नाही तर कमेंट करा, मी त्याची लिंक तुम्हाला नक्की देईन। धन्यवाद।